नमस्कार, मी श्रुती राहुल. 8 PM स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात महंत नामदेव शास्त्री यांनी केलेलं वक्तव्य वादात आलंय. मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही, हत्येआधी त्यांना झालेली मारहाण का दाखवली नाही, असं म्हणत त्यांनी मीडियावरच खापर फोडलं. पाहूया हा रिपोर्ट. हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? वाईट असं असेल तर दुर्दैव आहे. नामदेव शास्त्री हे सुदर्शन घुलेची सुद्धा पाठराखण करतायत. एक चापट मारलेली मानसिकता खून करणे, तर आज खून झालेला आहे. त्याची मानसिकता काय असेल त्याचं पण उत्तर अपेक्षित आहे माझ्यासाठी. संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येच्या 2 महिन्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देत देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेवर अप्रत्यक्षपणे मायेची फुंकर घातली आहे. धक्कादायक म्हणजे देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता मीडियानं का समजून घेतली नाही. देशमुखांच्या हत्येआधी मारेकऱ्यांना झालेली मारहाण ही दखल घेण्याजोगी आहे, असं भुया उंचावणारं विधान भगवानगडाचे प्रमुख महंत असलेल्या व्यक्तीनं केलंय. हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. मग समजा एक चापट मारलेली मानसिकता खून करणे, तर आज खून झालेला आहे. त्याची मानसिकता काय असेल त्याचं पण उत्तर अपेक्षित आहे माझ्यासाठी. हैवानालाही लाजवेल असा खून पाडणाऱ्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची नामदेव शास्त्री सानप अप्रत्यक्षपणे चिंता पाहतायत. पण मारेकऱ्यांनी आधी एका दलित वॉचमनला मारहाण का केली? दुसऱ्या गावचे लोक पवनचक्की प्रकल्पामध्ये टोळी करून का आले होते? आधी मारामारीची सुरुवात कुणी केली? गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मारेकरी तिथे येऊन दमदाटी का करत होते? तक्रारीनुसार ते मारेकरी कोणती खंडणी वसुली करायला पोहोचले होते? त्यांनी पवनचक्की प्रकल्पातल्या अधिकाऱ्याला का मारलं? यावर नामदेव शास्त्री सानपांनी चकार शब्द काढला नाही. पण मारहाण करणाऱ्यांना कानशिलात लगावल्या म्हणून ज्यांनी जल्लादांसारखा एक निर्घुण खून पाडला त्यांच्याच मानसिकतेबद्दल नामदेव शास्त्री सानपांना पाझर फुटलाय. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले, तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेल्या 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने? नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगण्या इतका काय मी मोठा नाही, पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय, हे बोलणं योग्य नाही. आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे. त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी. तक्रारीनुसार मस्साजोग हद्दीमधल्या पवनचक्की प्रकल्पामध्ये खंडणीसाठी दमदाटी करणाऱ्या आरोपींनी आधी वॉचमन आणि प्रकल्प अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यावर वॉचमनच्या फोनवरून तिथे पोहोचलेल्या संतोष देशमुखांनी आरोपी घुले आणि टोळीला त्याचा जाब विचारला. तिथे मारहाण सुद्धा झाली आणि त्याचा सूड म्हणून घुले आणि त्याच्या टोळीनं संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा निर्घुण खून केला. एका बाजूला ज्यांची क्रूर हत्या झाली ते हे संतोष देशमुख आहेत आणि दुसऱ्या बाजूला खंडणीसाठी त्यांचा हत्येचा आरोप असणारे हे आरोपी. वाल्मिक कराडवर खंडणीसह गंभीर असे 10 ते 15 गुन्हे आहेत. सुदर्शन घुलेवर चोरी, खंडणी, हत्येच्या प्रयत्नासह 10 गुन्हे, सुधीर सांगळेवर 5 गुन्हे, कृष्णा आंधळेवर 7 गुन्हे, जो 2023 पासून पोलीस डायरीमध्ये फरार होता. पण तरीही उजळ माथ्यानं फिरणारा आंधळे दुसरी हत्या करून पुन्हा फरार झाला. देशमुखांवर कोयत्यानं वार झाले, क्लच वायरनं जनावरासारखी त्यांची पाठ सोडण्यात आली, लोखंडी रॉडनं पायावर घाव झाले, फायटरनं चेहऱ्यासह डोळ्यांना मारलं गेलं, गॅस पाईप आणि कत्तीनं पोटावर घाव झाले. मात्र महंत नामदेव शास्त्री सानप ही जीवघेणी हत्यारं, मारेकऱ्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आणि निर्गुण हत्येच्या स्वरूपावर मौन राहिले. त्याऐवजी देशमुखांनी आरोपीला मारलेल्या 2 चापटीवरून आरोपींची मानसिकता बिघडली असा तर्क लढवलाय. नामदेव शास्त्री सानपांचा हा तर्क गृहीत धरला तर महाराष्ट्रामध्ये रोज किमान लाखभर मारामाऱ्या होतात. आता फक्त मारामारीवरून जर लाखभर मुर्दे पडत असतील तर ते मान्य करायचं का? खंडणीवरून आधी मारामारी करायची
त्याचा जाब विचारताना मारहाण झाली तर त्याचा बदला निर्गुण खून करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा मारेकरांच्या मानसिकतेवर चर्चा करायची का? निर्गुण खून करणाऱ्यांना चापट मारल्याची मानसिकता समजून घेण्याचं आवाहन शास्त्री करतायत. पण ज्या कुटुंबानं करता माणूस गमावला त्यांची मानसिकता कोण समजून घेईल यावर शास्त्री बोलले नाहीत. दोन महिने देशमुख हत्येवर ब्र शब्दही न काढणाऱ्या नामदेव शास्त्रींनी आज पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय. गेल्या 3 दिवसातल्या घडामोडींवर नजर टाकूयात. काल डीपीडीसी निमित्त अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये आले आणि त्यांनी धनंजय मुंडेंसमोरच समर्थकांना खंडणी वसुलीचे आरोप खरे ठरल्यास मकोका लावण्याचा इशारा दिला. यानंतर रात्री धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली. गडावर रात्रभर मुक्काम केला, देवदर्शन घेतलं, नव्या वास्तूंची पाहणी केली. नंतर दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद बोलावून धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवानगड पूर्णपणे उभा असल्याचं जाहीर करत त्यांना पाठिंबा दिला. 30 दिवसापासून मी समाजामध्ये फिरतोय, त्यांच्या सुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्क माहिती आहे. भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात. याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे. म्हणजे धनंजय मुंडे हे काय काय प्रयोग राबवणार आहेत हा प्रश्न मी त्यांना विचारतो. कधी लेकरांचं नाव घेत आहेत, कधी संतांकडे जात आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, यांच्यावरती आता संतांचा सुद्धा दबाव आणायचा. माझ्या पाठीशी समाज आहे, माझ्या पाठीशी संत आहे, अशा पद्धतीने दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. फक्त पाठिंबाच नाही तर धनंजय मुंडेंनी आजवर इतकं सोचलंय की जर ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असते तर धनंजय मुंडे मोठे संत पदापर्यंत पोहोचले असते, अशी स्तुती सुमनं शास्त्रींनी उधळली. 100% जाणीवपूर्वक त्रास दिला. मला मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण शेवटी त्यांना त्यांच्याबद्दलची माहिती आहे. आता आपण पाहतोय ना की ममता कुलकर्णी पण महामंडलेश्वर त्यांना पद जाहीर केलेलं आहे. ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी सुद्धा राजकारणामध्ये येण्याच्या मूडमध्ये नव्हतो. मला फिल्ममध्ये जायचं होतं, पण मी राजकारणामध्ये आलो. मला वाटतं बसून ठेवा तिथं, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. राजकारणामध्ये सोचावंच लागतं. राजकारणात काय रोज आपल्या मनासारख्या गोष्टी होत नसतात. धनंजय मुंडेंसोबत 2.5 तासांच्या सखोल चर्चेनंतर मात्र दोघांच्या विधानात विसंगतीही दिसून आली. 1-2 तास आम्ही दोघं बोललो व्यवस्थित. राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो. 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं. ना बाबा कधी राजकीय चर्चा करतात, ना मी बाबांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केलेली आहे. जी काही चर्चा होती ही अध्यात्मावर होती. जी काही चर्चा होती, बाबा ज्ञानेश्वरीतल्या अनेक त्यांचे सगळे अनुभव सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्या स्वतःलाच त्यातून काहीतरी मिळतं आणि लाखो लोकांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं. याची मात्र आमची नक्कीच काल रात्री बाबांच्या सोबत चर्चा झाली. नामदेव शास्त्री सानप म्हणतात की हा वाद एका गावातला होता आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे. तो प्रत्यक्षातली वस्तुस्थिती काय आहे ते पाहूयात. हे मस्साजोग गाव आहे. गावच्या हद्दीत अवादा नावाचा हा पवनचक्की प्रकल्प. आरोपी सुदर्शन घुलेचं गाव टाकळी. ते पवनचक्की प्रकल्पापासून 6 ते 8 किलोमीटर दूर. आरोपी कृष्ण आंधळे गाव मैंदवाडी, मस्साजोग पासून 12 किलोमीटर दूर. आरोपी विष्णू चाटे गाव कवडगाव. आरोपी वाल्मिक कराड गाव परळी. इतरही अनेक आरोपी विविध गावचे आहेत. नामदेव शास्त्रींचा दुसरा दावा की या वादाला राजकीय वळण दिलं गेलं. सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. प्रत्यक्षात मुळात या हत्येतील काही आरोपीच राजकारणाशी संबंधित आहेत. आरोपी विष्णू चाटे अजित पवार गटाचा केज तालुका प्रमुख होता. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड आणि विविध पदांवर कार्यरत.
फरार कराडच्या शोधासाठी अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली. त्यानंतर अजित पवारांनी बीडची संपूर्ण कार्यकारिणी सुद्धा बरखास्त केली. कराडवर राजकीय वरदहस्तामुळेच गुन्हा न दाखल झाल्याचा आरोप झाला. अबादा कंपनीनं दिल्लीवरून दबाव आणल्यानंतर गुन्हा नोंदवला गेला. या प्रकरणात अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई देखील झाली. खुद्द PSI दर्जाचे अधिकारी आरोपींसोबत फिरताना दिसले. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना. आरोपीची मानसिकता तपासावी तर मग त्यांचं असं बी म्हणणं असू शकतंय की आरोपी वृत्तीचे हे का झाले, का झालाय, तुम्ही आरोपी झालात, माझ्यासोबत राहतात, मग मीच त्याला प्रवृत्त केलंय, मग मी दोषी आहे ना, असं बी त्यांना सुचवायचं. असं इनडायरेक्टली त्यांना असं तर सुचवायचं नाही ना की ही जी खंडणीतला गुन्हेगार आहे त्याच्या संपर्कात हे आरोपी राहिले म्हणून हे आरोपी झाले, म्हणून हा खरा आरोपी असं त्यांना संबोधायचं असेल. मला माहित नाही. त्यांना मुळात 2 महिन्यानंतर धनंजय मुंडेंना भगवानगड आठवला का असे आरोप मुंडेंवर होत असताना शास्त्रींच्या भूमिकेवर सुद्धा टीका होतीये. मात्र महंत नामदेव शास्त्री सानप यामागे मीडियाला जबाबदार धरतायत. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगरून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं. 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला. मीडियाने काय केलंय? मीडियाने आज ही भूमिका बजावली नसती तर हे सगळं बाहेरच आलं नसतं, लोक नुसते मरत राहिले असते. उलट मी नामदेव शास्त्रींना आव्हान करतोय की त्यांनी मीडियाच्या सर्वांना गडावर बोलवावं आणि त्यांचं स्वागत करावं. त्यांच्यामुळं बीड वाचलाय. त्या मीडियामुळं आज या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने न्याय भेटण्याच्या भूमिकेकडे चाललंय. तर तुम्ही मीडियावरती दबाव आणताय. संत मीडियावरती दबाव आणायला लागलेत की मीडिया ट्रायल चालली आहे. त्याच्यानंतर आरोपीची मानसिकता अशी का झाली हे सह आरोपीसारखं स्टेटमेंट संतांनी द्यावं. सुदर्शन घुलेची पाठराखण करावी. हे उघड आहे की नामदेव शास्त्री हे सुदर्शन घुलेची सुद्धा पाठराखण करतायत. 302 घडवणाऱ्या आरोपीची पाठराखण नामदेव शास्त्रींनी करावी. यात जातीय सलोखा बिघडवून वारकरी संप्रदायावर सुद्धा परिणाम झाल्याचा दावा नामदेव शास्त्री सानपांनी केलाय. मुळात 2 महिने नामदेव शास्त्री कुठे होते? धनंजय मुंडे गड उतार होताच त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? अनेक आरोपांनी नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर आरोप होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.